चालू. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत नाशिक शहरालगत असणाऱ्या आडगाव या ठिकाणी. आणि मित्रांनो, आडगाव या ठिकाणी सुद्धा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी होणारं जे 22 तारखेचं मैदान आहे युवा हिंद केसरी, या मैदानासाठी नंदी दाखल झालेले आहेत आडगाव गावामध्ये. तर आपण तुम्ही पाहू शकता पाठीमागं ज्यानं मागचा उन्हाळी हंगाम, म्हणजे आता उन्हाळी हंगामाची सांगताय आणि मागचे 4 महिने गाजवले, तो म्हणजे निमगावकरांचा सावकार सुद्धा आलेला आहे. तर आपल्या समवेत मामा आहेत. मामा नमस्ते. नमस्कार. मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मामा, पहिल्यांदा तुमचं खरंच कौतुक करावं की तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळ्या शौकीनांची इच्छा पूर्ण केली. सावकारला भेटण्याची खूप इच्छा होती सगळ्यांची आणि तुम्ही सावकारला घेऊन आलाय. तर काय सांगाल, एवढ्या लांबचा पहिल्यांदाच तुम्ही हे केलं आहे का, म्हणजे एवढं लांबचं अंतर? पहिल्यांदाच एवढ्या लांब, म्हणजे 400 किलोमीटर कधीच बैल एवढा नेला नाही. बरं, आज पहिल्यांदाच. बरं, कधी निघाला तुम्ही? काल निघालो, काल दुपारी. मित्रांनो, काल दुपारी निघाले. आणि कुठं आराम वगैरे केला का? राहुरीत एक मुक्काम केला रात्री. राहुरी किती पडलं? मला वाटतं 250 भरलं. 250 पडलं असेल माळशिरसमधनं. हो. आणि तिथं किती वेळ आराम, म्हणजे किती वेळ बसला, झोपला, किती वेळ निवांत? 4-5 तास थांबलो आम्ही रात्री तिथं. बरं. आणि पहाटे निघलो आणि मग सकाळी इथं आलो. किती वाजता आला इथं? इथं सकाळी 6:30-7 आलो इथं. 6:30-7च्या दरम्यान आला. आणि आल्यापासून तो बसलेलाच होता, पण मात्र मामा म्हणले आता लय बसला, आता उठवा बाईट त्याला उभा दाखवायचा. म्हणजे बैलगाडी मालकाचं करावं तो काय, कारण की त्याला नंदीविषयी आदर असतो आणि प्रेक्षकांना त्या नंदीला पाहायचं असतं. तर कसं काय नियोजन आहे? नियोजन इथलंच आहे, इथलंच नियोजन भागातलं. हो. बरं, ह्या भागातलंच नियोजन करण्यात आलंय. किती मैदान झाली असतं लग आता एक नंबरची? 11 मैदान झाली. 11 मैदान झाली. 12 झालं, परती झालं 2 नंबर. बरं, 2 नंबर झालं. आणि सांगता येतील का 11 मैदान? सदाशिवनगरचं एक झालं, पुरंदवड्याचं. नंतर मुळीकवाडी झालं, फलटणला एक झालं. मुळीकवाडीला 2 झाली ना मला वाटतं. हा, मुळीकवाडीला 2 झाली. हां. परत ना निवरेला एक झालं. निवरीला एक झालं. वर ह्याला आपलं बडे बाबा केसरी, काय ते ह्याला बावडा तिथे एक झालं. पुन्हा दहिवडी एक झालं. फलटणला ती काय गाव आपलं, कुठलं गाव? काळच हिंगणगाव केसरी. हिंगणगाव केसरी एक झालं. वारंजीला एक झालं. अशी सगळी 11 मैदान आहेत. आणि 11 मैदानामध्ये तो सलग 1 नंबरचा मानकरी ठरला आहे. आणि त्या गाडीवर सलग कोण ड्रायव्हर होतं का बदलून होते? बदलून होते. कोण होते ड्रायव्हर? कोणी गाडी चालवली? भाया ड्रायव्हर वाटेगावकर, चैतन ड्रायव्हर कारुंडे, परत ना भाया ड्रायव्हर कचरेवाडी आणि नितीन ड्रायव्हर होतं ह्याला फलटणला. आणि आताचा पायरा, पहिली गाडी पळाली का आपल्या भागात का इथं पहिल्यांदाच? पहिल्यांदाच आहे पायरा. मित्रांनो, अतिशय सुंदर पायऱ्यात उद्या आपल्याला निमगावकरांचा सावकार पाळताना दिसणार आहे. तर काय वाटते, कशी माणसं आहे तिथली? माणसं चांगली आहे ती. ह्या माणसांमुळे मी इथे एवढा रिस्क घेऊन आलोय, किंवा एवढ्या लांबचा प्रवास फक्त आमचं दोस्त गवळे सर आणि ही सगळी टीम ह्यांच्यामुळे एवढ्या लांब आलोय. ह्यांची इच्छा होती फक्त आमच्या भागात मैदान, आणि होती आमची ओळख बैलापासूनच झाली. आणि ती एवढी सगळी की एवढं नातं असं जवळचं झालं. तुमची पुरंदवडे सदाशिवनगरमध्ये मी बाईट घेतली होती फायनल झाल्यानंतर, आणि त्यावेळेस ती व्हायरल झाली होती की 50,000 रुपये वायदे देऊन सुद्धा कोणी बैल दिला नव्हता. अजून सुद्धा काय अनुभव आला? ह्या मैदानाचा काय अनुभव येतोय? नाही, ह्या मैदानाचं नाही काय, आपलं ह्यांच्यासाठी पायऱ्या करून आम्ही आलोय. ह्यांच्यासाठी पायऱ्या करून आलेले आहेत. अतिशय सुंदर. आणि एकंदरीत मैदान पाहिलं का नाही? नाही, अजून मैदानावर गेलो. व्हिडिओच्याच माध्यमातून पाहताय. ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिले, काय वाटतंय? मैदान एक नंबर वाटतंय. मैदान पाळण्यासारखं आहे आणि सगळ्या गोष्टीची सुविधा व्यवस्थित करण्यात आलेली. अतिशय सुंदर अशा पायऱ्यामध्ये निमगावकरांचा सावकार आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, सावकार ज्या गोठ्यावरती उतरलाय त्या दादांशी बोलूया. दादा नमस्ते. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव आहे गवळे अनिल. बरं. आणि आमचे बंधू संजू काका शिंदे आडगाव यांच्या गोठ्यावरती सावकार आलेला आहे. आमचे बंधू भारत मामा वळखुंडे यांच्या मैत्रीतून हा संबंध पुढे आमचा तयार झाला. आणि एक मोठ्या भावाने लहान भावाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी एवढं 400 किलोमीटरचं अंतर पार करत आमच्यासाठी भारत मामा आलेले आहे इथं. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती की नाशिकच्या या युवा हिंद केसरी मैदानाचा आपण बी काहीतरी शिलेदार व्हावं. आणि त्या माध्यमातून आम्ही नानांना मागणी केली की तुम्ही या, आणि त्याची नोंद ठेवत ती आमच्यासाठी आलेली आहे. बाकी काही नाही. चालते. धन्यवाद दादा, तुम्ही सहकार्य केलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना, निवाऱ्याची सोय केली, त्यांची सगळी सोय केली, त्याबद्दल काय वाटतं? एकंदरीत गणेश भाऊंनी मैदान घेतलंय, उद्याचं मैदान कसं होईल?
मैदानाचं नियोजन करणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना अनेक त्यात अडचणी येत असत्या की जसं की मागच्या वर्षी आणि अचानक आलेल्या अवकाळी पावसामध्ये देखील मैदान उत्कृष्टरित्या पार पडलं गेलं आणि यावर्षी वातावरणाची देखील साथ आहे आणि सर्व बैलगाडा प्रेमींचा उत्साह हा तितकाच शिगेला पोचलेला आहे. त्यामुळे या मैदानाची जी काही सांगता होईल ती पण अत्यंत उत्कृष्टपणे पारदर्शी होईल याची आम्हाला नाशिककर म्हणून अपेक्षा आहे आणि ते तसं होणार पण आहे. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं पळाच्या जोरावरती कर्तृत्व दाखवून नाव गाजवलेले ते सगळे नंदी उद्या तुम्हाला भव्यदिव्य अशा युवा हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. खास करून मी धुळे, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बैलगाडा शौकीनांना विनंती करतो की या नंदींची भेट घेण्यासाठी आपण निश्चित या. धन्यवाद. चला मित्रांनो, अजून या भागामध्ये बरेच नंदी दाखल झालेत. कोण कोण आले पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद मामा. धन्यवाद. नमस्कार. मित्रांनो, निमगावचा सावकार ज्या ठिकाणी उतरला आहे त्या ठिकाणी एक नामांकित नंदी आहे जो उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याने भरपूर नाव गाजवलेलं आहे. त्यांच्या पारंपरिक खेळामध्ये सुद्धा आणि बिनजोडमध्ये सुद्धा आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव समाधान लबडे. बरं. आणि नाशिक आडगाव. आणि ह्यांचं नाव काय? हे कोण आहेत? संजय शिंदे. बरं. हे आणि आपले मेवणे मेवणे. बरं. मला वाटतं जुने बैलगाडी मालक आहेत. जुने बैलगाडी मालक म्हणजे 3 पिढ्यांचा त्यांचा खेळ आहे. बरं बरं. 3. आणि काय सांगाल या नंदीच्या विषयी? हा आमचा हुकमी हक्का. काय नाव म्हणाला तुम्ही ह्याचं? त्याचं नाव लक्षा. लक्षा. मावळ मुळशी केसरी आहे. मुळशी केसरी. हा घाटात पण भरपूर पळाला, जोडला हां. आणि आमच्या भागात टॉपला. टॉपला. बरं. इकडे पण तुमच्या पारंपरिक हो. खेळात पण सुंदर असा पळाला. तर दादा कसं काय उद्याचं नियोजन काय आहे का नाही तुमचं? नाही, आता त्याचं थोडंसं वय झाल्यामुळं आम्ही त्याला बंद केलंय. बरं. किती वय आहे? त्याचं साधारण 11-12 वर्षाच्या. 11-12 वर्षापासून पळतो बघा हा नंदी मित्रांनो. लक्ष आहे हा आडगावचा. हो. बरं. दादा, तुमचं खरंच कौतुक करावं. एवढं छान नंदीला सांभाळले. 11-12 वर्ष वय झाले. आणि आता दुसरे आहे का नाही? आदत वगैरे घेतले का नाही का? नाही, आता नानांच्याच गोठ्यावर आम्ही एक गुरु म्हणून बैल पाठवलाय. कुठल्या नानांच्या? आपल्या एखंडे नानांच्या सावकारच्या गोठ्यावर. गोठ्यावर. तुमच्याकडचाच येतो आदत. बरं. तर दादा, तुमचं अभिनंदन आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका एलियनसुद्धा आला आहे. आणि मित्रांनो, पळसे गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक सोनूभाऊ आगळे यांच्या गोठ्यावरती एलियन पण आला आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह हिंद केसरी मथुरसुद्धा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. सकाळपासून मैदान रिपोर्टर चॅनलवरती युवा हिंद केसरी मैदान पिंपळगाव बसवंतचे व्हिडिओ पाहताय. त्याचा हा भाग दुसरा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या मैदानासाठी पुण्यावरनं खास राहुल्या आलेला आहे. आणि आपल्या समवेत राहुल्या बैलाचे मालक आहेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, एवढ्या लांब पहिल्यांदाच आलाय का पहिली येऊन गेलेली पहिले? नाही, पहिल्यांदाच आलाय बैल यावर्षी. वायरला आणलं होतं काय वेळेस? नाही, मैदानासाठी नव्हता आणलेला वायर. असंच पाठवला होता यांच्या भाऊंक. बरं. जुना वायर पळत होता मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल. तर आता राहुल्या आलेला आहे. राहुल्याचं कसं काय नियोजन झाले? रावल्याचं ऍक्च्युली मैदान डिक्लेअर झाले त्यानंतर 8 दिवसातच पायरा झाला होता ह्या मैदानाचा. आणि आमची तेव्हाच इच्छा होती की ह्या मैदानात काही झालं तरी जायचंच ह्या मैदानाचं. बरं. मित्रांनो, राहुल्या सुद्धा आलेला आहे. अजून बाकी काय सांगाल मैदानाची? बघून आला कसं आहे मैदान? बघून आलो मैदान. कसं आहे मैदान? एक नंबर मैदान आहे. म्हणजे खरोखर आता आपण म्हणतो लोकल क्रिकेट आणि स्टेडियम मधलं क्रिकेट असा फरक आहे. तिथं आल्याच्या नंतर असं खरोखर वाटतं की स्टेडियम मध्ये आल्यागत वाटतं नाही का. खरोखर एकदा तरी अशी इच्छा होती की अशा ठिकाणी पळायला भेटावा. बर. बघा मित्रांनो, काय डायलॉग टाकलाय ह्याला म्हणायचं जुने जाणते बैलगाडी मालक ज्यांना ह्या खेळातली मुरब्बी जाण आहे आणि कशा पद्धतीने एखाद्याचं कौतुक करायचं ते एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितलंय. लोकलचा खेळ आणि स्टेडियममधला खेळ यामध्ये फरक आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी कोणकोणती नंदी आलीत हे पाहत असताना आपल्याला या परिसरात रस्त्याच्या कडेला इथं एक नंदी बांधलेली दिसला. इथं दादा भेटले. दादा, काय सांगाल, नाव काय आहे? त्याचं नाव मल्हारी. बरं. आणि तुमचं नाव काय? माझं नाव गोकुळ पाटील. बरं. आणि चिंचखेड. चिंचखेडचे का तुम्ही? हो. बरं बरं. आपल्या बैलाला पायरा खंड्या ग्रुप मडकेजाम यांचा नंदू शेठ. उद्या पळणार आहे? हो, पळणार आहे. बरं बरं. मित्रांनो बघा, इथं झाडाला सावलीला बांधलेलं दिसलं. म्हणलं बघावं तर ही दादा आली, म्हणले आमचाच बैल आहे. तर ह्याच भागातला आहे म्हणायचं? हो, याच भागातलं. याच भागातला आहे. बरं, चला तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या हो, मैदानासाठी. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फलटण तालुक्याची आणबाण शान असणारा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा नाशिकच्या मैदानासाठी दाखल झाला आहे. लासलगाव इथं एका ठिकाणी तो दाखल झाला असून उद्या आपल्याला
सगळ्यांचा आवडता लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्यांची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा पिंपळगाव बसवंतच्या युवा हिंद केसरी मैदानामध्ये दिसणार आहे. नमस्ते. नमस्ते. आज कुणाला घेऊन आलाय? शिवला. शिव आलाय बघा मित्रांनो. शिवसुद्धा युवा हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालाय. बोरच्या मैदानात 1 नंबर, त्यानंतर शिरवळच्या मैदानात 3रा का 4था? 3रा नंबर. आणि आता तर कसं काय नियोजन असणार आहे दादा? नियोजन चांगलंच आहे. चांगलं नियोजन असणार आहे. अजून कोणते कोणते नंदी आलेत? मागच्या वर्षी 1 नंबरचे मानकरी काशीबागी. काशीबागी पण आलेत का मागच्या वर्षीचे? बरं, चला तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद. आपलं काशीन बागी. मित्रांनो, काशी आणि बागी मागच्या वर्षीचे 1 नंबरचे मानकरी. ह्याचं नाव काय? बागी. बागी. आणि इकडं काशी. काशी. मित्रांनो, ही 1 नंबरचे मानकरी हे सुद्धा मैदानात दाखल झालेत. दादा, मागच्याच वर्षीची गाडी ना, हीच जोडी? हीच जोडी. मित्रांनो, हीच जोडी पाळणार आहे यावेळेस. कशा पद्धतीनं आता त्यांचं होतं आहे? अजून कसं काय नियोजन आहे? कुठले कुठले नंदी आणलेत? नियोजन हेच 3 नंदी आणलेले. बरं, एवढे 3च नंदी. हो. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद.